ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. आता व्यास जन्मेजयाला पुढचं ज्ञान देत आहेत. जन्मेजय अतिशय उत्सुक आहे की सृष्टी निर्मिती, ब्रह्मा विष्णू महेश, आदिशक्ती, आदी माया या सर्वांविषयी त्याच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश महासागरामध्ये आले तेव्हा त्यांनी आदिशक्तीच्या सांगण्यावरून त्यांना शक्ती दिली. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा त्या तिघांना तिने प्रदान केल्या आणि त्यांना सृष्टी रचना करायची सांगितली आणि राहण्यासाठी जागा उत्पन्न करायला सांगितली. तर ही जी आधार शक्ती होती तर ती विष्णूच्या मांडीवरती मधुकैटभांना मारल्यानंतर ते जे मधुकैटभाचा मेध होता तर त्याच्यापासून ती पृथ्वी तयार झाली. म्हणून तिचं एक नाव मेदिनी असं ठेवलं. ती धारण करण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे म्हणून तिचं एक नाव धरा झालं. ती विस्तृत आहे, प्रचंड आहे, मोठी आहे म्हणून तिचं एक नाव पृथ्वी झालं. आणि पृथ्वीलाच मही असं म्हणतात कारण ती शेषनागाच्या मस्तकावर राहिलेली आहे. त्याचबरोबर विशाल असे पर्वत तिच्या भोवती आहेत. कारण जसं आपण एखादी वस्तू बनवण्यासाठी आपण चारी बाजूंना खांब ठोकतो की त्याच्यामुळे त्याला घट्टपणा म्हणजे बेस तयार होतो त्याचा, तशानुसार पृथ्वी ठीक बसण्यासाठी म्हणून, फिट्ट बसण्यासाठी म्हणून चारी दिशांनी पर्वत निर्माण केले आणि म्हणून तिचं एक नाव महीधर झालं. त्याच्यानंतर त्या अद्भुत असा एक सुमेरू पर्वत होता तर त्याचं नाव म्हणजे तो संपूर्ण सोन्याचा होता आणि म्हणून त्याला सुमेरू पर्वत असे म्हणतात. सुमेरू पर्वताच्या वरती ब्रह्मदेवाने आपलं स्थान निर्माण केलं, विष्णूंनी वैकुंठामध्ये स्थान निर्माण केलं आणि शंकरांनी कैलासामध्ये स्थान निर्माण केलं. पहिल्यांदा ब्रह्मदेवाने सृष्टी विकास करताना आपली मानसिक पुत्रांना निर्माण केलं. त्याच्यामध्ये मरीची, नारद, अत्री, पुलस्य, पुलह, क्रतू, दक्ष, वसिष्ठ अशा 7 ऋषींना जन्माला घातलं आणि त्यांच्यापासूनच मरीचीचा पुत्र जो कश्यप होता त्याच्या कश्यपाची आणि दक्ष प्रजापतीच्या 13 कन्या होत्या त्यांच्यापासून देवता आणि दैत्य निर्माण झाले. तर अशा प्रकारे सृष्टीमध्ये मनुष्य, पशु, सर्प अशा सर्व प्रकारच्या योनिभेद निर्माण झाले. काही काळानंतर ब्रह्मदेवाच्या डाव्या भागातून शतरूपा नावाची एक स्त्री बाहेर आली आणि उजव्या भागातून स्वयंभू मनु निर्माण झाला आणि इथून पुढे स्वयंभू मनु आणि शतरूपा अशा प्रकारे ह्या युगुलातून पुढे सृष्टी निर्मिती सुरू झाली. आता शतरूपाला प्रियव्रत, उत्तानपाद नावाचे 2 पुत्र होते आणि तिला अत्यंत सुंदर अशा कन्या होत्या आणि ह्यांच्यावरून संपूर्ण ही सृष्टी निर्माण झाली. भगवान विष्णू जेव्हा लक्ष्मीला घेऊन वैकुंठामध्ये गेले त्याने तिथे एक सुंदर स्थान निर्माण केलं. अशा प्रकारे त्याच्यानंतर स्वर्ग निर्माण केला. स्वर्गामध्ये सर्वच ही जी सत्ता, ही जी सगळी 14 रत्न निघाली. त्याच्यानंतर हे सर्व प्रकारचं जे काही धन आहे ते घेऊन सगळे स्वर्गामध्ये इंद्र वगैरे सगळे तिथे राहू लागले. तर अशा प्रकारे हे सगळं कालक्रमाने चाललेली होती आणि एक दिवशी विष्णूंच्या मनामध्ये येतं की अमृतसागरामध्ये आपल्याला ज्या मणी द्वीपामध्ये नेलेलं होतं त्या महामायाचं दर्शन आपल्याला झालं आणि म्हणूनच आपण हे सर्व काही करू शकलो. तर म्हणून आपण तिच्या प्रित्यर्थ एक आंबा यज्ञ का करू नये आणि असा विचार आला त्याच्या मनामध्ये विष्णूंच्या आणि मग त्यांनी आंबा यज्ञ सुरू केला. आणि आंबा यज्ञामध्ये अर्थातच स्वर्गस्थ सर्व म्हणजे स्वर्ग, त्याच्याने इंद्र, कुबेर, अग्नी, यम, वसिष्ठ, कश्यप म्हणजे ऋषी मुनी सर्व काही एकत्र झाले. एक भव्य असा आंबा यज्ञ तिथे निर्माण केला आणि त्या आंबा यज्ञामध्ये ही आंबा यज्ञामध्ये आदिशक्ती प्रसन्न झाली, प्रकट झाली आणि तिने आकाशवाणी तिथे झाली की हे विष्णू, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे आणि तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. इथून पुढे संबंध देवगणांचंही रक्षण तूच करायचे आणि जेव्हा जेव्हा राक्षस देवांना त्रास देतील, मानवांना त्रास देतील तेव्हा तेव्हा तू तुझे अनेक अवतार निर्माण कर आणि त्या अवतारातून माझ्या अंशापासून तुझ्यासाठी शक्ती निर्माण होईल. जशी की वराह निर्माण झाल्यानंतर वाराही होईल, नरसिंह निर्माण झाला नारसिंह होईल. तर अशा प्रकारे तुला प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तू अवतार घेऊन पृथ्वी सांभाळशील त्या वेळेला तुला त्या शक्ती तुझ्या बरोबर कार्यरत राहतील आणि संपूर्ण पृथ्वी मंडळावरती फक्त तुझं आणि तुझंच
म्हणजे पूजा अर्चन होईल आणि तुझ्या ज्या ज्या देवता असतील तर त्या देवतांना विविध प्रकारे तुझं पूजा पाठ केला जाईल. अशा प्रकारे हे सर्व आता विष्णू, आता इथे म्हणजे लक्षात आलं आपल्या की विष्णूचं महत्व काय आणि विष्णूलाच सगळं करायचंय आणि अशा प्रकारे यज्ञ यथासांग पार पडला. आता आपण थोडी एक कथा पाहूया की देवी महात्म्य म्हणजे देवीचं महत्व काय आहे आणि देवी कशा प्रकारे प्रसन्न झाल्यानंतर की तुम्हाला ती काय देते आणि काय म्हणजे तुमचं कुठून कुठे जातो. म्हणजे मुकम करोती वाचालम पंगुम लंघेते गिरी असं जे आपण म्हणतो, तर त्याचं एक सुंदरसं उदाहरण आपण या कथेमध्ये घेणार आहोत. तर एक ध्रुवसंगी नावाचा एक राजा असतो आणि त्याला 2 राण्या असतात. एक मनोरमापासून त्याला सुदर्शन नावाचा मुलगा होतो आणि दुसरी असते ती लीलावती, त्याच्यापासून त्याला दुसरा मुलगा होता, त्याचं नाव आहे शत्रुजित. म्हणजे मनोरमा हा सुदर्शन आणि लीलावतीचा शत्रुजित असे 2 मुलगे असतात. तर सुदर्शन हा शांत सरळ स्वभावाचा असतो, मृदू स्वभावाचा असतो आणि शत्रुजित हा अतिशय सुंदर आणि हुशार असतो सगळ्यात. त्यामुळे साहजिकच राजाला शत्रुजित जास्त आवडायला लागतो आणि सुदर्शनाच्या प्रती म्हणजे सुदर्शनाविषयी त्याच्या मनात त्या मनाने कमी प्रेम असतं. असं चालूच असतं, दिनक्रमण चालू असतो. आणि एकदा हा ध्रुवसंगी म्हणजे राजा आहे, तो अतिशय उत्तम राज करणार आहे, प्रजेवर त्याचं प्रेम आहे, सर्व नीतिधर्म सांभाळणार आहे. आणि एकदा काय होतं, ध्रुवसंगी शिकारीसाठी म्हणून जातो आणि तो खूप खूप आतमध्ये जातो आणि एका सिंहाबरोबर सिंहाची शिकार करायचा प्रयत्न करतो. पण कर्मधर्म संयोगाने सिंहाच्या दाढी त्याच्यात प्रचंड म्हणजे युद्धच टाकतं आणि प्रत्यक्ष सिंह त्याला घायाळ करतो आणि सिंह त्याला मारून टाकतो. ही बातमी बघता बघता राज्यामध्ये पसरते आणि राज्यातले सगळ्यात प्रयोजन तिथे येतात आणि त्याचा म्हणजे विधी म्हणजे संस्कार पूर्ण करतात. आता काय होतं इकडे की लीलावतीचे जे वडील लीलावतीचे युधाजित नावाचे वडील असतात, तर ते जावयाची मृत्यूची बातमी ऐकल्यावर इथे उज्जैनीमध्ये येतात आणि त्याचबरोबर मनोरमाचे जे वडील असतात तर ते सुद्धा इथे भेटायला म्हणून येतात. वीरसेन आणि युधाजित दोघं जण आपापल्या मुलींसाठी आणि आपापल्या नातवंडांसाठी राज्यामध्ये येतात आणि मग तिथे सर्वानुमते वसिष्ठ मुनी वगैरे सांगतात की सुदर्शन हा सर्वात मोठा मुलगा आहे, तर त्यामुळे राजाचा अधिकारी राजा सिंहासनावरती तोच बसेल. परंतु हा जो युधाजित आहे तर तो थोडा आक्रमक असतो आणि त्याला आपल्या मुलालाच शत्रुजितालाच राज्य द्यायचं असतं आणि म्हणून त्या बघता बघता त्या दोघांच्या मध्ये युद्ध टाकतं आणि युद्ध टाकल्यानंतर शत्रुजित आणि युधाजित हे जिंकतात आणि वीरसेनेला मारलं जातं. वीरसेनाला मारलं गेल्यानंतर मनोरमा अतिशय व्यथित होते, चिंतित होते, कारण तिला माहिती असतं की माझा पतीही गेलेला आहे आणि माझे आता पतीही गेलेले आहेत आणि माझा एवढासा सुदर्शन आहे, त्याला हे लोक आपल्याला खूप त्रास देतील, कारण आधीच माझी सवत आहे ती मला खूप त्रास देते. तर त्याच्यामुळे ती विचार करते की ते राज्यामध्ये राहिलं तर सुदर्शनाला हे लोक नक्कीच ठार मारतील आणि म्हणून याला वाचवण्यासाठी म्हणून ते तिथून बाहेर पडायचं म्हणून ती कारण शक्ती आणि तीच सांगते की माझ्या पित्याला म्हणजे माझ्या पित्याचा जिथे वध झालेला आहे तर तिथे मी त्याचं जाऊन दर्शन घेते आणि मग तिथून ती जी बाहेर पडते ती विद्युल नावाचा तिचा जो मंत्री असतो आणि एक दासी असते त्यांच्यावर ती हळूच त्या राज्यातून बाहेर पडते आणि तिथून जी येते गंगा तटाची येते पुढे 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 आणि तिथे तिला निषाद लोक तिचं अब्रू लुटतात, तिचं सगळं धन वगैरे काढून घेतात आणि असं करत ती भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये येते आणि भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये आल्यावर तिला विचारतात म्हणजे तिचं सगळं सुलक्षण बघून म्हणजे ह्या ऋषीला आश्चर्य वाटतं की ही इथे कशी आली वगैरे म्हणून. मग तेव्हा भरद्वाज मुनी विचारल्यानंतर भरद्वाज मुनींना हे विद्युल नावाचा जो मंत्री आहे तो सर्व सांगतो की असं सगळं झालेलं आहे आणि मी आता तुमच्याकडे आश्रयाला आलेली आहे. तर तेव्हा ते म्हणतात काही हरकत नाही. भारद्वाज मुनी म्हणतात की तू खुशाल इथे राहा आणि मनोरमा आणि सुदर्शन तिथे राहू लागतात आणि असं करता करता त्यांचं दिनक्रम खूप सुंदर छान चाललेलं आहे. आता कुठलाही भीती त्यांच्या मनामध्ये नाही आणि ऋषींचे सगळे संस्कार आता आपोआपच त्या मुलामध्ये आणि त्या मातेमध्ये येतात. असं करता 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 युधाजित
काही झालं तरी तो शोध घेत असतो की सुदर्शनला एकदा मारून टाकलं की निष्कंटक राज्य त्याला मिळणार असतं. आणि म्हणून युधाची शोध घेत घेत एक दिवशी भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये येतो आणि तिथे त्याला कळतं की भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये मनोरमा आणि सुदर्शन राहिलेले आहेत. आणि म्हणून ते त्याला भरद्वाज मुनींना सांगतात की तू त्या दोघांना आमच्याकडे घेऊन टाक, आम्ही आमच्या राज्यात त्यांना घेऊन जातो. तेव्हा भरद्वाज मुनी म्हणतात की तिथे आलेली आहे, ती सुखात आहे, ती शांत आहे, त्यामुळे ती तुमच्याबरोबर काही येणार नाही. तर तेव्हा तो जोर जबरदस्ती करायला लागतो आणि मग काय करायचा असा विचार करतो. तर तेव्हा त्याचे जे मंत्रीगण असतात ते त्याला सांगतात की असं तू करू नको, कारण वसिष्ठ आणि विश्वामित्रांमध्ये पण एकदा असंच छेड निर्माण झाली आणि वसिष्ठांची जी नंदिनी म्हणून गाय होती तर ती गाय त्या विश्वामित्रांना खूप आवडली, कारण ती विश्वामित्रांनी त्यांचे जेव्हा सगळं राज्यातली प्रजा जेव्हा तिथे येते तर ती नंदिनी गायीच्या तर्फे सर्व अन्न भोजन वगैरे होतं. आणि मग त्यांना जरा आश्चर्य वाटतं आणि त्यांना वाटतं या मुलींकडे काय करायचे, ही गायी मी घेऊन जातो. आणि मग तेव्हा ती नंदिनी तो हट्टाने विश्वामित्र घेऊन जायला लागतात. तेव्हा ते सांगतात, मग नंदिनी वसिष्ठांकडे अतिशय भावपूर्ण नजरेने बघते. तेव्हा ती वसिष्ठ त्याला सांगतात की मी तर तुला द्यायला नाही आहे तयार, पण तरी सुद्धा धाक गपाशी घेऊन जातो. आणि म्हणून नंदिनीच्या शरीरातून आपण म्हणतो ना बघितलंय की ते सूट तर नंदिनी एवढी हंबर दणकीच्यातून असे दैत्य बाहेर पडत आणि त्याच्यावर विश्वामित्रांच्या सर्व सैन्याचा नाश होतो आणि प्रत्यक्ष विश्वामित्र एकटे उरतात आणि ते निघून जातात. तेव्हा त्यांच्या मनात येतं आणि लक्षात येतं की नुसता जरी मी क्षत्रिय असलो तरी सुद्धा माझ्या अंगात जरी जोर आणि ताकद असलं तरी सुद्धा त्याच्यापेक्षा तपाचं सामर्थ्य मोठं आहे. आणि म्हणून ते वसिष्ठांसारखे तेही तप करू लागतात. आणि त्याप्रमाणे ते सांगतात की ज्यार्थी भरद्वाज मुनी तुला सांगतात की तू जर का तिला नेऊ नकोस तर तू खरोखरच तिला नेऊ नकोस, कारण तिला जर का नेलं तर त्याच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे. असा हा सुदर्शन आता या ऋषिकुमारांबरोबर मोठा होतोय. आज साधारणपणे तो 5-1 वर्षाचा असतो. एकदा काय होतं की आश्रमामध्ये मुनिकुमारांबरोबर ती विद्र हा जो मंत्री असतो तर त्यांच्याबरोबर हा सुदर्शन चाललेला असतो आणि एक मुनिकुमार त्याला हाक मारतो, क्लीब असं त्याला हाक मारतो. पण सुदर्शनला त्यातला फक्त एकच अक्षर ऐकायला येतं, ते म्हणजे क्ली. आणि ते क्ली अक्षर ऐकलं आणि त्याच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण होते आणि तो सारखा अखंड सतत नाम जप करत राहतो, क्ली 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 क्ली. आता खरं म्हटलं तर क्लीब असं त्याने म्हटलेलं असतं, पण त्याला ते क्ली ऐकायला येतं आणि त्यामुळे तो क्लीचा जप करतो. आणि क्ली हा ऍक्च्युली कामदेव कामराज मंत्र आहे, तो बीज मंत्र आहे, तो देवी भगवतीचा मंत्र आहे आणि त्याच्यामुळे आकर्षण आणि दैवयोगाने सर्व काही त्याला साध्य होतं, असं त्या मंत्राची जादू आहे. हा साधा 5 वर्षाचा मुलगा आहे, परंतु त्याला एक तो छंद चढून जातो की तो सारखा क्ली 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 म्हणत राहतो. आता हळूहळू करता हा 11 वर्षाचा होतो आणि मग त्याचं उपनयन संस्कार वगैरे होतात. त्याच्याबरोबर त्याला सर्व प्रकारचे वेद नीतिशास्त्र वगैरे असं सगळं विधिवत शिक्षा त्याला म्हणजे संपूर्ण ज्ञान दिलं जातं. आणि एक दिवशी साधारणपणे 11 वर्षाच्या आसपास देवी प्रत्यक्ष त्याला दर्शन देते. लाल वस्त्र धारण केलेली आहे, तिचा लाल विग्रह आहे आणि अतिशय सुरेख रक्तवर्णाने ती सुशोभित अशी ती वैष्णवी त्याला दर्शन देते आणि त्याला शक्ती देते त्याच्या. आणि तेव्हा हे पाहून राजकुमार सुदर्शनच्या मनामध्ये अत्यंत आनंद आणि प्रसन्नता निर्माण होतो. आणि तेवढ्यामध्ये ती देवी त्याला प्रत्यक्ष धनुष्य देते, तीक्ष्ण बाण देते, अनेक प्रकारचे आयुध देते आणि स्वतःचं कवच त्याला देते. तर त्यामुळे तो आता अतिशय सुरक्षित आहे आणि हे सगळं नकळत घडलेलं आहे. आणि याच वेळा शुभलक्षणांनी अतिशय युक्त अशी शशिकला म्हणून काशी राजाची सुबाहूची मुलगी असते आणि ती तिच्या स्वप्नामध्ये जाते आणि तिला ती सांगते, राजकुमार सुदर्शन असा भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये राहतोय, तो मुनिकुमारांबरोबर वाढतोय, तो राजकुमार आहे आणि तू त्याच्याशी लग्न कर, म्हणजे तुझं सर्व आयुष्य फार छान जाईल आणि मी तुला हा वर देते की तू त्याच्यावर लग्न कर म्हणून. आणि कारण काय, सुदर्शन हा माझा भक्त आहे आणि म्हणून तो पती म्हणून तुझ्यासाठी अतिशय योग्य आहे आणि तू सर्व तुझ्या कामना म्हणजे तुझ्या ज्या इच्छा आकांक्षा काय आहेत त्या सगळ्या तो पूर्ण करेल. तर अशा प्रकारे ते स्वप्न पडल्यानंतर ती उठलून जागी होते. तिला खूप आनंद वाटतो की हे देवीने मला काय सांगितलं आणि काय दिलं. आणि असं करता करता ती तिच्या मैत्रिणीला सांगते. बघता बघता त्यांचं लग्न
लग्नाचं वय होतं आणि एका बाजूने ती मनामध्ये फक्त आणि फक्त या सुदर्शनचीच म्हणजे भामिनी होऊन, म्हणजे तिची ते स्वप्न आहे आता की आपल्याला प्रत्यक्ष भगवतीने सांगितलंय त्यामुळे आपलं लग्न त्याच्याशीच झालं पाहिजे. पण तिला खूप अशी इच्छा अनावर होते. आपल्याला माहितीये की जेव्हा कृष्णाचं सगळं रूप वगैरे सांगितलं जातं तेव्हा ही रुक्मिणीचं खरं शिशुपालाशी लग्न ठरलेलं असतं, पण तिला ते कृष्णाचं सगळं वर्णन गुण सौंदर्य ऐकल्यानंतर ती अक्षरशः नकळत रुक्मिणी कृष्णाच्या प्रेमात पडते आणि त्याला पत्र लिहिते आणि तुझ्याशीच मी लग्न करणार असं ते सांगते. तद्वतच ही आता शशिकाला आहे तर तिला वाटतं की हा आहे तरी कसा, कोण म्हणजे सुदर्शन दिसतो कसा राहतो काय करतो ते बघायला म्हणून ती जाते. तर तिथे तिला एक ब्राह्मण त्या वनामध्ये मिळतो आणि मग तो भेटतो आणि मग तो सांगतो की कसा सुदर्शन चांगला आहे, आमकाय तमकाय, आणि तुम्ही जर का जो कोणी त्याला मिळेल म्हणजे त्याला पत्नी म्हणून मिळेल तर तो मणिकांचनच योग असेल. तर आता तिचं तर अगदी पक्क ठरलं की आपण आता ह्याच्याशीच लग्न करायचंय. यथावकाश तिचे लग्नाचं वय होतं आणि मग तिच्या घरून विवाह प्रस्ताव सुरू होतं. तर क्षत्रियांमध्ये पूर्वापार म्हणजे इच्छा स्वयंवर असायचं, त्याच्यानंतर पण म्हणजे स्वयंवरामध्ये पण लावला जायचा आणि तिसरा म्हणजे जो कोणी शक्तिशाली असेल तर त्या स्वयंवरामध्ये तो जिंकला जाईल तर त्याच्याबरोबर तिचं लग्न व्हायचं. पण ह्या सगळ्या विवाहासाठी ही शशिकला अजिबात राजी नसते. तर ती आपल्या मैत्रिणी गर्वी आईला सांगते, म्हणजे महाराणीला सांगते आणि मग महाराणी महाराजा सुभावला सांगतो. पण ती म्हणते की तो म्हणतो की अगं त्याच्याकडे काहीच आहे, तो निर्धन आहे, आपण क्षत्रिय आहोत, काही त्याला धन नाही, विद्या नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचे शस्त्र अस्त्र नाही त्याच्याकडे, काहीच नाही त्याच्याकडे. असं असताना आपण राजा आहोत, आपण त्याच्याबरोबर लग्न नाही करू शकत, आपल्या तोला मुलाशीच आपलं लग्न झालं पाहिजे आपल्या मुलीचं. पण ती काही केलं ऐकत नाही. तेव्हा ती सांगते की तुम्ही ज्या पद्धतीने लग्न मांडलेलं असतं तर ते मुळामध्ये मला एक तर अजिबात पसंत नाहीये. कारण एखादी बाजारामधली जशी वेश्या जाते आणि ती सर्व म्हणजे गिऱ्हाईकांच्या समोर चालत राहते, तशा प्रकारचं मला या राजांच्या समोरून माळ घेऊन म्हणजे लग्न मला स्वयंवर माला घेऊन फिरणं हे मला अजिबात पसंत नाही. त्यामुळे तुम्ही माझं लग्न फक्त सुदर्शनशीच लावून द्या, नाहीतर मी जीव देईन किंवा मला लग्नच नाही करायचं त्याच्यानंतर. तर हे सगळं ऐकल्यानंतर सुबाहूला मोठा प्रश्न पडतो. पण कसं होतं की ह्यांनी तर सर्व स्वयंवर मांडलेलं आणि सर्व देशोदेशीचे राजे येतात, मोठा म्हणजे शामियाना वगैरे उभारला जातो आणि सर्वांना सर्व प्रकारचा मान मर्यादा मिळतो आणि मग त्याचं लग्न करायची वेळ होते तर ठरवतं. पण ही काही केले ऐकत नाही. मग तर आता ती सांगते की आता जे काय तुझं तू ठरव. आणि याच वेळेला सुदर्शन जो आहे तर तोही त्या लग्नासाठी म्हणून देतो. त्याच्याकडे काही ना हाती ना घोडे ना काही नाही, परंतु ते निशाण म्हणून जे सगळे असतात तर ते त्याला रथ देतात, घोडा देतात, त्याच्याबरोबर सैन्य त्याला देतात. पण म्हणावं तेवढं काय त्याच्याकडे सामुग्री संग्रामासाठी पाहिजे तेवढी सामुग्री काय त्याच्याबरोबर नसेल तरी सुद्धा तो निघतो. की त्याला एवढं माहितीये की मला तिने कवच दिलेलं आहे आणि कवचाचा अर्थ आपल्याला माहितीये की आपल्या शरीरामध्ये जेवढे अवयवाच्या प्रत्येक अवयवावरती त्या देवीचं स्थान असतं, ती आपलं रक्षण करत असते. मग असं असताना मला हे बाहेरचे अस्त्र शस्त्र काय करायचं, मला हे सैनिक काय करायचं, प्रत्यक्ष माझी देवी भगवती जर का माझं रक्षण करणार आहे आणि तिने जर का मला सांगितलंय की शशिकला बरोबर तू लग्न कर, त्याच्यामुळे मला आता काहीच भीती वाटत नाही. म्हणून असं करून तो जातो तिथे. तेव्हा त्याला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तिथे हा युद्धाजित आणि शत्रुजितही आलेले असतात आणि त्यांना हा पण जिंकायचं असतो, कारण त्यांना शशिकलाशी लग्न करायचं असतं. परंतु गंमत अशी हे ह्याला पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. कोणी त्याची टिंगलटवाळी करतं, कोणी त्याला समजून घेतं, कोणी विचारतं अरे की तुझ्याकडे काही नाही आणि तू कसा आला असतं. तेव्हा तो सांगतो की माझ्याकडे काही जरी नसलं तरी माझ्या बरोबर ती माझी भगवती आहे आणि तिच्या आज्ञेनेच मी इथे आलेलो. अशा प्रकारे म्हणजे तो दिवस चाललेला आहे आणि मग शेवटी ती सांगतेच की बाबा मी काही झालं तरी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. तेव्हा तो सांगतो की अगं जर का तू लग्न केलं नाहीस, दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस म्हणजे त्यांच्याबरोबर केलंस तर ठीक आहे, पण सुदर्शनची जर का तू लग्न केलंस तर आपल्याला मोठ्या युद्धाला तोंड द्यावं लागेल आणि कदाचित मीही युद्धामध्ये मारला जाईल, सुदर्शनही मारला जाईल किंवा आपलं राज्य संपेल. तेव्हा ती सांगते की तो काही विषय मला माहिती नाही, तुम्ही गपचूप माझं मागच्या मागे रात्रीच्या वेळी पटकन सुदर्शनची लग्न करून द्या आणि आम्ही दोघं निघून जातो. मग पुढे काय होईल ते दोघं पाहिजे तर आम्ही युद्ध म्हणजे काय असेल तर भगवतीच्या मनात त्यानुसार होईल. मग आता ह्याचं गपचुपी या दोघांचं लग्न लावून देतात आणि मग सकाळी उठल्यानंतर प्रत्यक्ष सुभाव येतो आणि त्या सर्वांची क्षमा मागतो आणि सांगतो की तिने ऐकलं नाही आणि ती
तिचं लग्न झालेलं आहे आणि ती आत्ताच सकाळी निघून गेलेली आहे. हे ऐकल्यावर सगळे जे आपण म्हणतो ना, सर्व आता ताई असतात राजे, कोणी चांगले असतात, कोणी समजूतदार असतात, कोणी अत्यंत दुष्ट असतात. म्हणजे हे जे राजे ते असुरच असतात ऍक्च्युली. आणि मग ते राजांच्या रूपामध्ये हे असुरच सगळे आलेले असतात. तर त्याच्यामुळे अनेक प्रकारची म्हणजे वितंड वाहतीत होतो. आणि मग शेवटी युधाजित आणि शत्रुजित तर ठरवतात की सुदर्शन शशिकलाला घेऊन गेला म्हणजे केवढा मोठा माझा अपमान झाला. आणि म्हणून ते सगळं जण म्हणजे उरलेले सर्व त्याच्या बाजूचे राजे त्याच्यावर जातात आणि मोठं घनघोर युद्ध होतं. सुबाहूला काही कळत नाही की त्याच्याकडे जेवढं काय सैन्य आहे किंवा जी काही युद्ध सामुग्री येते तो सगळी घेतो आणि सुदर्शन बरोबर ती युद्धाला टाकतो. आणि सुदर्शनच्या बाजूने तो युद्ध करायला जातो. परंतु काही एवढं मोठं प्रचंड सैन्य असतं आणि सुदर्शन एकटा असतो. तरी सुबाहू त्याला म्हणतो की आता काय करायचं. तेव्हा हा सुदर्शन सांगतो की बाबा तुम्ही, म्हणजे महाराज आहे ना तो, म्हणजे त्यांचा सासरा आहे, तर तुम्ही काही काळजी करू नका, सर्व काही भगवती बघून गेली काय करायचं आहे ते, मला काही भीती वाटत नाही कशाची. आणि खरोखरी एवढं घनघोर युद्ध होतं. आणि मग आता अगदी खूप पंचायत होते, तर प्रत्यक्ष भगवती तिथे साक्षात प्रकट होते. तिच्यावर अनेक देवता, त्याच्यानंतर युद्धशस्त्र, सगळी अस्त्रशस्त्र उभी राहतात आणि त्या सगळ्या देवता म्हणजे त्याच्या शक्ती असतात, त्या सगळी या शक्ती त्या संपूर्ण सैन्याचा नायनाट करतात. इतकंच नाही तर शत्रुजित आणि युधाजितचा सुद्धा पराभव करून त्यांनाही ठार करतात. आणि अशा प्रकारे निर्वेदपणे सुदर्शन आणि शशिकलांचा विवाह तर संपन्न होतोच, यशस्वी होतात. आणि ते आता भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये जाण्यासाठी निघतात. त्यांना खूप आनंद होतो की सुबाहूला वाटतं की अरे एवढं म्हणजे सुदर्शन सारखा मुलगा म्हणजे जावई मला मिळाला तर मग आणखीन भाग्य ते कुठचं असायला पाहिजे की जो प्रत्यक्ष भगवती ती त्याला वर देते, त्याचं संरक्षण करते आणि शशिकलालाही सांगते. आणि मग तो प्रत्यक्ष म्हणजे ह्याचं तर कौतुक करतो आणि भगवतीची प्रार्थना करतो. तेव्हा भगवती प्रकट होते आणि ती त्याला सांगते की मी प्रसन्न आहे, तुला काय हवंय ते माग. तर त्याला तो सांगतो तिला की तू सुद्धा काशीमध्ये दुर्गा नावाने इथे विराजमान हो, मी तुझं देऊळ बांधतो आणि तुझं असं चरित्र मी अखंड गायन करत राहीन. आणि तर ती खूप तिलाही आनंद होतो. आणि मग ती म्हणते की जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत काशीपुरी मी सदैव वास करीन आणि सर्वांचं रक्षण करेन, दुष्टांचा नायनाट करेन. अशा प्रकारे सुबाहूही आता तिचा भक्त होतो. आणि मग नंतर सुदर्शन तिला नमस्कार करतो, शशिकला तिला नमस्कार करते आणि सुदर्शन विचारतो की आता पुढचं कार्य माझं काय आहे ते तू मला सांग. तर तेव्हा ती सांगते तू आता उठ आणि भरद्वाज मुनींच्या आश्रमात जाच, पण तिथून तू तुझं जे राज्य अयोध्येमध्ये तर तू अयोध्येमध्ये जा आणि निष्कंटक राज्य तू कर तिथे आणि तुला कशाची काही कमी पडणार नाही. तू माझं स्वतःच तिथे एक मंदिर बांध. आणि मग तो प्रत्यक्ष अयोध्या नगरीमध्ये जातो. तो खूप चांगला आहे ना, त्याला कोणाचं मत्सर नाही काय नाही. कारण वयाच्या 5व्या वर्षापासून ज्या मुलाच्या मनामध्ये क्लीम बीजाचा अखंड जपसाधना चालू आहे तर तो वाईट असूच शकत नाही. तो पहिल्यांदा जातो तिकडे मनोरमाला तर घेतोच त्याच्यातून आश्रमातून आणि तो त्यांच्याकडे जातो, तिच्याकडे लीलावतीकडे म्हणजे ह्या सौतेली माकडे म्हणजे. आणि मग तिच्याकडे गेल्यानंतर तो तिला सांगतो की मी काही तुझ्या पतीला म्हणजे मी काही तुझ्या मुलाला आणि तुझ्या वडिलांना मी काही मारलेलं नाही ते त्यांच्या. तेव्हा ती सांगते की नाही मला माहिती आहे की जो तो आपापल्या प्रार्थना आपलं जे काही नशीब असेल आपले जे काही भोग असेल त्यानुसार तो जगतो मरतो. त्याच्यापुढे कधी तृण होतो वज्र होतो आणि कधी वज्र देखील तृण होतं. त्याच्यामुळे मला खात्री आहे की तू नक्की त्यांना मारलं नसशील आणि ते केवळ आणि केवळ त्यांच्याच नशिबाने त्यांच्या कर्तृत्वाने ते मेलेले आहेत. आणि अशा प्रकारे आता ते अयोध्येमध्ये तिचं खूप मोठं देऊळ बांधलं जातं. आणि मग जेव्हा ती सांगते की माझं 4 प्रकारचं नवरात्र असतं की मी चैत्र अश्विन आषाढ आणि माघ मासामध्ये माझं नवरात्र असतं. तर आज पहिला दिवस आषाढाचा आपण प्रत्यक्ष आज आपण जे तिचं म्हणजे पूजन करतोय ही जी ज्ञान साधना करतोय आषाढातला आज पहिला दिवस आहे. आणि नवरात्री ही जी आषाढामध्ये आणि माघ महिन्यामध्ये जी नवरात्र असते तिला गुप्त नवरात्र असं म्हणतात आणि तो दिवस फार महत्वाचा आहे. आणि मग ती सांगते की ह्या नवरात्रीमध्ये काय करा, अष्टमी चतुर्दशी आणि नवमीच्या दिवशी माझी खूप यथासांग पूजा करा. मग ते द्वितीयेला काय महत्व आहे, त्याच्यानंतर दुर्गादेवीचं काय महत्व आहे, अशा प्रकारे ती सगळं त्याला सांगते. आणि ती सांगते की सदैव मी तुझ्या पाठीशी उभी आहे. आणि अशा प्रकारे ते केवळ आणि केवळ एक बाल्यावस्थेमध्ये
त्यांनी एक क्लीम बीज शब्द सुद्धा त्याला काय माहिती नाहीये, तो नुसतं क्ली करतो आणि म्हणून तो क्लीम बीजाने एवढं काही तरुण जातो. म्हणजे ज्याच्या मागे ठाम भगवंत उभा असतो त्याला कसली कशाची काही भीती राहत नाही. आणि अशा प्रकारे सुबाहूच्या द्वारे काशीमध्ये दुर्गेची स्थापना होते आणि अयोध्येमध्ये पण ह्याची देवी भगवतीची आद्याशक्तीची स्थापना होते. आणि म्हणून ती सगळीकडे कोशल देशामध्ये अंबिका देवीच्या नावाने ती प्रख्यात होते. आता तिचे त्याने विचारलेलं आहे पूजन कसं करायचं, ध्यान कसं करायचं, नवरात्रीचा विधी कसा करायचं. तर मग त्याच्यामध्ये ती सगळ्या म्हणजे पूजा विधी सांगते की 9 दिवसाला कुठच्या देवी प्रकट होतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की छोट्या कुमारिका असतात, तर मग तिने तिथे खूप छान असं वर्णन केलेलं आहे की 2 वर्षापासून ज्या असतात त्या मुलींचं संबंध त्यांची पूजा करावी, त्यांना दान करावं, त्यांना सर्व प्रकारे सुख शांती द्यावी. तर तिने एकेकाचं नाव घेतलंय की जी 2 वर्षाची मुलगी आहे तिच्यापासून सुरुवात करायची. 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात, 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी, 5 वर्षाच्या मुलीचं रोहिणी म्हणून आपण पूजन करतो, 6 वर्षाच्या मुलीचं कालिका म्हणून पूजन करतो, 7 वर्षाची चंडिका असते, 8 वर्षाची शांभवी असते, 9 वर्षाची दुर्गा असते आणि 10 वर्षाची सुभद्रा असते. ह्या म्हणजे 3 ते 10 वर्षापर्यंत ज्या कोणी कुमारिका पूजन करायचं त्यांचं आणि त्यांना खूप आनंद द्यायचा. आणि त्या ज्या आहेत कल्याणी, त्रिमूर्ती, कुमारी, कालिका या सगळ्या संबंध चंडिका म्हणजे देवीच्याच या सगळ्या अवतार आहेत. आणि त्यांचं तुम्ही जर का पूजन अर्चन केलं तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही कुठे. आणि मग ती सगळ्या विधी प्रत्यक्ष ती विधी सांगते. मग त्यांचं पाद्यपूजन करायचं, त्याच्यानंतर त्यांना षोडशोपचारे पूजा करायची त्यांची, त्याच्यानंतर वस्त्र द्यायचं, त्यांना दान करायचं सगळ्या प्रकारचे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की ती जी मुलगी असेल तर तिला कुठल्याही प्रकारचं आजार नसावा किंवा आपण ज्याला म्हणतो ना की काही व्यंग नसावं. त्याचबरोबर ती स्त्री त्याच्या स्त्रीचं आपण पूजन करू म्हणजे तर ती वंध्या असता कामाने, विधवा नको, धनहीन नको, अशा प्रकारे ती सगळं सांगते. म्हणजे जे काही आपण धर्माने बांधलं जावं ह्याच्यासाठी या सगळी व्रत सांगितलेली असतात. आणि मग अशा प्रकारे ही संबंध नवरात्रीचं सुद्धा आपल्याला इथे वर्णन ऐकायला मिळतं, करायला मिळतं. आणि हे सगळं म्हणजे जसं मग ती सांगते की प्रत्येक ही जी मुलगी ह्या ज्या मुली असतात त्या प्रत्येक जणी माझीच शक्ती आहे. जशी रामाच्या मागे सीता होती आणि सीताच्या वियोगाने श्रीराम जेव्हा अत्यंत दुःखित झाला तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष नवरात्रीचं व्रत केलेलं आहे. त्याच्यानंतर रावण, कुंभकर्ण हे जे सगळे होते तर त्याचा संहार करण्यासाठी सीतेला म्हणजे सीता हा एक आपण ज्याला म्हणतो की सीता तिथे गेल्यामुळे हे सगळं काही त्यांना करणं शक्य झालं आणि म्हणून रामाने त्याचं पूजन केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण तिचं वर्णन केलेलं आहे. अष्टमीची जी तिथी असेल तर अर्धरात्रीला महेश्वरीचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला मिळू शकतं आणि प्रत्यक्ष रामाने दर्शन घेतले आणि त्याच्यामुळे तो रावणावरती सहज चाल करून जाऊन रावणाला त्यांनी त्याचा विध्वंस केलेला आहे. आणि अशा प्रकारे या देवी भगवतीचं अंबाचं म्हणजे आद्यशक्तीचं त्यांनी सुरेख असं वर्णन केलेलं आहे. आणि मग ते सांगतात की जेव्हा हा राम जेव्हा जन्माला आला तर तेव्हा सुद्धा प्रत्यक्ष दशरथाने सुद्धा यज्ञ केलेला होता आणि यज्ञामधून तो प्रत्यक्ष पायसदान घेण्यासाठी म्हणून विष्णू प्रत्यक्ष तिथे आलेला आहे. आणि मग त्याच्या 4 मुलं जन्माला आली आणि मग त्यांना पुढे कसा म्हणजे रामाला कसा वनवास झाला 14 वर्षाचा, त्याच्यानंतर मग त्याच्यातून रावण कसा मारला गेला. तर अशा प्रकारची ही जी सगळी वर्णन आहेत तर त्याच्यामागे ती जी देवी आहे ती जी शक्ती आहे तर त्याच्यामुळेच हे सर्व काही शक्य झालेलं आहे. आणि अशा प्रकारे राम, लक्ष्मण, त्याच्यानंतर सीतेचं झालेलं हरण, वनवासामध्ये ते जातात, त्याच्यानंतर जटायूकडून त्यांना कसा उपयोग होतो, त्याच्यानंतर शबरीचा कसा उपयोग होतो. अशा प्रकारे छोटस एक म्हणजे जटायू आहे, त्याच्यानंतर हनुमंत आहे, सुग्रीव आहे, नल आहे. अशा प्रकारे हे सगळे जे कोणी आलेले आहेत ते सगळेजण एकमेकांना मदत करण्यासाठी आलेले असतं. आणि म्हणून गतम राज्यम वने वासो मृतस्तातो हृताप्रिया पीडयन्मान सदुष्टात्मा दैवोग्रे किम करिष्यती. जेव्हा राज्य जातं, वनवास पडतो, प्रत्यक्ष वडिलांचा मृत्यू होतो आणि सीतेचं हरण केलं जातं, तर अशा वेळेला दुर्दैव म्हणजे आणखीन वेगळं काय असतं तेव्हा असा हा राम प्रत्यक्ष मा भगवतीचं, देवीचं, अंबेचं प्रत्यक्ष नवरात्र करतो आणि तो
यशस्वी होतो. आता नवरात्र जे आहे तर ते सुद्धा सीता म्हणजे सुद्धा एक देवीच आहे ना. सीता हे सुद्धा भूमंडळ म्हणजे ती पृथ्वीतून म्हणजे पृथ्वीतून तिचा जन्म झालेला आहे. जनक राजा जेव्हा यज्ञ करायला भूमी शोधत असतो तर त्यावेळेला ती सीता आपल्याला तिथे सापडते असं आपण वर्णन ऐकलेलं आहे. आणि म्हणून एका प्रकारे ते श्रीराम देवीचं पूजन करतो, म्हणजे सीतेचं म्हणजेच पृथ्वीचं पूजन करतो. आणि ती ही जी देवी आहे, माता आहे, ती प्रसन्न होते आणि ती त्याला वरदान देते आणि सगळीकडे आनंद होतो. अशा प्रकारे जेव्हा म्हणून असुरांचा नायनाट करायचा असेल तेव्हा कधी राम, कधी वराह, कधी नरसिंह, अशा प्रकारे हे विष्णूची रूप तयार होतात आणि त्याच्यासाठी या सर्व शक्ती तयार होतात आणि त्यांचा नायनाट करतात. तसंच आपल्याला माहिती आहे पूर्व काळामध्ये इंद्र यज्ञ करतो आणि विश्वरूपांना बोलवतो. विश्वरूप हे देवतांनाही हवीर द्रव्य देतात, त्याच वेळेला ते असुरांनाही हवीर द्रव्य देतात. कारण विश्वरूपाची माता आहे तर ती असुरी कुळातली असते आणि म्हणून तो त्यांनाही हवीर द्रव्य देतो. हे इंद्राच्या लक्षात येतं आणि म्हणून इंद्र तडक उठतो आणि विश्वरूपाचा वध करतो. अर्थात विश्वरूपाचा वध केल्यामुळे त्याला ब्रह्महत्येचं, गुरुहत्येचं त्याला म्हणजे पातक लागतं आणि म्हणून तो इंद्रपदावरून खाली येतो. त्यावेळेला राजानहुष इंद्रपदी जातो. राजानहुष इंद्रपदी गेल्यानंतर त्याला इंद्राणीविषयी पण आसक्ती निर्माण होते, परंतु इंद्राणी काही या गोष्टीला तयार नसते आणि म्हणून ती देवी भगवतीची प्रार्थना करते, तिची पूजा करते, नवरात्र करते. तेव्हा देवी प्रसन्न होते आणि ती तिला सांगते की राजानहुषाला शिक्षा मी करेन. आणि म्हणून राजानहुषाच्या मनामध्ये ती जी इंद्राणी जाऊन बसलेली असते तर ती सांगते की तू अशा काही एखाद्या याच्यावरून ये, वेगळ्या रथावरून ये की जेणेकरून आजपर्यंत कोणी आलेलं नसतं. आणि म्हणून राजा नहुष सर्व ऋषीमुनींना वगैरे पाचारण करतो आणि तो त्यांना त्यांची पालखी व्हायला सांगतो. आणि तो त्यांना तो एवढा म्हणजे कामुक झालेला असतो राजा नहुष की तो प्रत्यक्ष मुनींना मारतो आणि सांगतो की तुम्ही भरभर चला. तेव्हा त्याला ऋषी शाप देतात आणि ते म्हणतात की तू साप होऊन म्हणजे पृथ्वीवरती येशील. आणि अशा प्रकारे राजा नहुषाच जो इंद्रपदी जायला बसलेला असतो तो सर्पयोनीमध्ये जातो आणि इथे इंद्रमुक्त होतो. अशा प्रकारे देवी भागवतामध्ये हे खूप इंद्राणीने जी पूजा केलेली आहे त्याचं फार महत्व सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे म्हणून ही देवी भागवत हे इतक्या जणांनी देवी भागवत केलेलं आहे आणि त्यांनी कशी आपली मुक्ती करून घेतली हे ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण पाहिलं होतं की उतथ्यला, त्या सत्यव्रताला त्यांनी आई केलं आणि त्याला आईम बीज मिळून गेलं, सरस्वती त्याच्यावर प्रसन्न झाली. तद्वच आता हा जो सुदर्शन आहे तो क्लीम बीज 5व्या वर्षापासून धारण करतो आणि त्याच्यामुळे तो तरुण जातो आणि तो निष्कंटक राज्य करू शकतो आणि त्याच्यावरती त्याला पूर्ण म्हणजे देवीचा आशीर्वाद मिळतो. तर अशा प्रकारे हे देवी भागवताचं महात्म्य सांगितलं जातं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हरि ओम तत्सत्.